नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेचं संपूर्ण देशभरात सुद्धा कौतुक केलं जात होतं आणि अजूनही केलं जात आहे. तर या योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या राज्य सरकारकडून त्याच महिलांकडून KYC प्रक्रिया सुद्धा चालू केलेली आहे. त्यात काल सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना चांगलंच लक्ष केलं. ते बोलताना असे म्हणाले की नाना पटोले, तुम्ही लाडक्या बहीण या योजनेला विरोध केला म्हणून तुमचा विधानसभेमध्ये पराभव झाला. मात्र जर तुम्ही हा विरोध असाच पुढे चालू ठेवला तर तुम्हाला शेवटी लाडक्या बहीण ह्या घरीच बसवतील, असं सुद्धा त्यांनी भर सभागृहात म्हणाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा सुद्धा केली. जेव्हा विरोधकांनी असा सवाल उपस्थित केला सभागृहामध्ये की तुम्ही 1500 रुपयांची जी मदत देतात महिलांना ती ठीक आहे, पण त्यात तुम्ही 2100 रुपयांची वाढीव मदत केव्हा देणार, असा प्रश्न जेव्हा विचारला त्यानंतर एकनाथ शिंदे भर सभागृहामध्ये म्हणाले की आम्ही लवकरात लवकर 2100 रुपयांची वाढीव मदत सुद्धा लाडक्या बहिणींना देणार आहेत, असा सुद्धा त्यांनी तिथे सवाल उपस्थित केल्यानंतर उत्तर दिले. तर लवकरात लवकर ही मदत सुद्धा जाहीर होईल असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. तर मंडळी, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.